नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांनो, आज आपल्यासमोर एस टी प्रवासामध्ये दिव्यांगांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती देण्यात येत आहे. तरी आपण दिव्यांगाची माहिती नेहमी मिळावी म्हणून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर केल्यास कुंभकर्ण प्रशासन जागे होईल आणि दिव्यांग बांधवांना हक्क मिळतील यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. दिव्यांग बांधवांना एस टी प्रवासात त्रास देणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. बऱ्याच वेळा काही दिव्यांग प्रवाशांना एस टी बसमध्ये वाहक किंवा इतर कर्मचारी जाणून बुजून दिव्यांगाचा अपमानास्पद वागणूक देतात. दिव्यांग बांधवांकडे UID कार्ड असूनही त्रास देतात किंवा दिव्यांग बांधवांच्या सोबतीला 50% सवलती असतानासुद्धा वाहक हा त्रास देतो. तसेच दिव्यांग बांधवासाठी बसमध्ये 4 आसन सीट राखीव असतानासुद्धा प्रवासी जागा देत नाहीत. वाहकांना विनंती केल्यास वाहकसुद्धा आपणा दिव्यांग बांधवांना मदत करत नाहीत किंवा चुकीच्या भाषेमध्ये बोलतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कायदा काय सांगतो? दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना समान वागणूक, सन्मानाने वागणूक आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये भेदभाव हे करण्याचा अधिकार आहे. दिव्यांग व्यक्तीचे अधिकार, समानता व भेदभाव न करण्याचा अधिकार, सार्वजनिक वाहतुकीत सुलभ प्रवेश व प्रवासाचा अधिकार, सन्मानाने आदरपूर्वक वागणूक मिळण्याचा अधिकार आहे, सुरक्षित व संरक्षणाचा अधिकार आहे. पण हे अधिकार असूनसुद्धा दिव्यांग बांधव जागरूक नसल्यामुळे किंवा दिव्यांग बांधव विरोध करत नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन न करता दिव्यांग बांधवाने त्रास दिल्यास तक्रार करा. कोणताही कर्मचारी दिव्यांग व्यक्तीचा अपमान करत असेल, जाणीवपूर्वक त्रास देत असेल किंवा प्रवास नाकारत असेल तर खालील ठिकाणी दिव्यांगांनी तक्रार करा. संबंधित डेपो व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, एस टी महामंडळाचे विभागीय कार्यालय, एस टी महामंडळ मुख्यालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्हाधिकारी आणि राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये दिव्यांगांनी तक्रार नोंदवा. महत्त्वाचे कायदे: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 38 व 44 नुसार सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग बांधवासोबत भेदभाव करणे दंडनीय गुन्हा आहे. दोषी आढळल्यास दंड व कारवाई होऊ शकते. दिव्यांग व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेणे बंधनकारक आहे. भेदभाव करणे हा गुन्हा आहे. सन्मानाने वागणे ही जबाबदारी आहे, उपकार नाहीत. म्हणून सर्व वाहक, चालक आणि नागरिकांना दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जाहीर विनम्र विनंती करण्यात येते. दिव्यांग बांधवांना सहकार्य करा, त्यांचा सन्मान करा. समान हक्क, सन्मानाने वागणूक हेच खरे समाजाचे लक्षण आहे. त्यासाठी दिव्यांग बांधवांनी जागरूक व्हा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा. कुंभकर्ण शासन प्रशासनाला जागं करण्यासाठी आपल्याला दिव्यांगाची माहिती नेहमी मिळावी म्हणून दिव्यांगाचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्या व जाहिराती असेल
तर संपर्क करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी संघटित व्हा, संघर्षात सहभागी व्हा. हक्क मिळणे, हक्क हा कायद्याने मिळणे, हा आपला हक्क घेणे आपला अधिकार आहे. सर्वांनी जागरूक व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.